आमची सरपंच चषक 2025 26ला संपू शकतो. लक्षात ठेवा, 5-5 ओव्हरची मॅच आम्ही या ठिकाणी खेळवतोय तुमच्यासाठी. चांगला खेळ दाखवावा तर तुम्ही देखील सहकार्य करणं गरजेचं आहे. वेळेवर पोहोचणं, वेळेवर येणं, रिपोर्टिंग करणं, तदनंतर व्यवस्थापन समितीला सहकार्य करणं, कारण एकमेकांच्या सहकार्यातून साहचर्य निर्माण होतं आणि तदनंतर ती स्पर्धा भव्य दिव्य बनत असते. भव्य दिव्यता या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थापन समितीने तुम्हाला आणली आहे, परंतु त्यासाठी सर्व टीम्सचं देखील सहकार्य मिळणं हे फार गरजेचं असतं. मॅचला आपण करतोय सुरुवात, कारण ही मॅच असेल. एका बाजूला आहेत शहापूरकर जे NP स्पोर्ट्स निलेश पाडोळे नेम अँड फेम टीम, तर दुसऱ्या बाजूला आहे वासिंदकर स्पेशली शिवम स्पोर्ट्स क्लब गिरसे बी ही टीम या ठिकाणी खेळते. 12वा खेळाडू दोन्ही संघाचे पाठवून द्यायचा आहे कंपल्सरी. 12वा खेळाडू असेल, नसेल तर 2 रनाची पेनल्टी. षटक मग पहिलं या ठिकाणी पवार पहिले षटक या ठिकाणी हाताळतोय. हॅलो, अमोल विषय NP स्पोर्ट 12वा खेळाडू नाहीये का? NP स्पोर्टचा 12वा खेळाडू त्वरित आला पाहिजे. लक्षात ठेवा, इथे रिव्हर्स खेळायला गेले होते बॅटर राहुल. देवेंत आणि राहुल ही प्रारंभिक जोडी शिवम स्पोर्ट्स क्लब गिरसे बी संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर अमोल विषे. शॉट ऑफ लेंथ होते या ठिकाणी, ऑन साइडला टर्न केलं. हिम्मत वाला आमचा वसंत लोणे नाडगाववाला, आईला हिम्मत वाला आमचा वसंत लोणे नाडगाववाला, आईला हिम्मत वाला आमचा वसंत लोणे नाडगाववाला, आईला हिम्मत वाला. इथे सरपंच चषक 2025 मध्ये शुभ आगमन झालेले आमचे सर्वांचे अन्नदाते, या स्पर्धेचे स्फूर्तिस्थान सन्माननीय वसंतजी लोणे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. सरपंच चषक 2025 मध्ये वसंतजी लोणे साहेब. तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी ठाणा जिल्हा संघटक, शंभुदुर्ग संघटना, महाराष्ट्र राज्याचे शिवसेना कल्याण ग्रामीणचे संघटक, ग्रामपंचायत वेहेले आमचे लाडके नितीनजी देसले साहेब हे देखील आलेत आणि त्यांच्या समवेत त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी पाहावयास मिळते. सर्वांचं सरपंच चषक 2025च्या माध्यमातून हार्दिक सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. मी सर्व अतिथींना विनंती करेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. इथे बॉडी लेंथ होता, चांगली फिल्डिंग विकेट किपरच्या माध्यमातून थ्रो देखील केला होता. डायरेक्ट हिट झाला असता तर इट कुड बी अ व्हेरी क्लोज आणि इट कुड बी अ व्हेरी टाईट स्कोर, कारण बराच वेळ हवेमध्ये बॅट होती आणि पॉपिंग क्रीजमध्ये ते पोहोचले देखील नव्हते, परंतु सुरक्षित आहेत, बचावले गेलेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथ असताना धावा झाल्या, धावफल कव्हर 3 झाल्यात, 5 चेंडू झालेत. यावेळेस पुढे आले पदलारी दाखवला. वॉट कॅच, सुपर कॅच, अफलातून कॅच या ठिकाणी पकडली गेली. 1 हँडेड कॅच, मिड ऑनला हा झेल टिपला गेलाय. अनिकेतने ही कॅच पकडली, जे आसनगावचे खेळाडू आहेत. जबरदस्त कॅच पकडली गेली. आईगावदेवी स्पोर्ट्ससाठी भरपूर वर्ष ते खेळत आहेत सातत्याने आणि आज NP स्पोर्ट्स संघाकडनं ते देखील उत्कृष्ट गोलंदाज आहेत. पहिली विकेटचं पतन झालंय.
बॅट्समन देवेंत एक धावा करून धावसंख्या फलकावर आणि अशा पद्धतीने ते डगआउटच्या आश्रयाला गेलेत. हॅलो. कल्याण तालुक्याची मान, अभिमान, स्वाभिमान आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेचे झुंजार व्यक्तिमत्व, आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आणि लाडके राजकीय व्यक्तिमत्वातील परीख म्हणून ओळखले जाणारे वसंतजी लोणे साहेब यांचं शुभागमन झालं आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण परिसरातील या पंचक्रोशीला देखील हर्ष झाला. आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला आणि आमच्या दिलीप पालवी सरपंच साहेबांच्या स्पर्धेला, कोसलेकरांच्या स्पर्धेला रंग आला. रिवर्सच्या माध्यमातून हा फटका एक्झिक्यूट केला. स्वीपर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय नेत्रदीप क्लासिकल तंत्रशुद्ध चौकार. म्हणून आज वसंत दादा लाखो दिलो की बनलाई जान, लाखो दिलो की बनलाई जान, लाखो दिलो की बनलाई जान. अनिकेत गोलंदाजी मार्कर अनिकेत आहेत. अनिकेतने लोअर फुल टॉस टाकला होता. अगदी अँडी फ्लावर प्रमाणे हा चेंडू अगदी बघितला तर रिव्हर्सच्या माध्यमातून खेळले नी थोडंसं वाकवलं, बेंड केलं आणि त्यानंतर दिशा दिली होती. शॉर्ट ऑफ लेन स्लाइस केला, चेंडू फाईन जाणार. आउटफील्ड इज व्हेरी क्विक. स्वीपर पॉइंट आणि गल्लीच्या मधून हा चेंडू अगदी फरार होतोय आणि अशा पद्धतीने थर्ड मॅन झोन मध्ये 4 धावा मिळतील. वारंवार सातत्याने एक रिव्हर्सच्या माध्यमातून आला आणि त्यानंतर स्क्वेअर कटच्या माध्यमातून 2 चौकार पाहाव्यास मिळतात. बॅट्समन राहुल चांगल्या जोमामध्ये खेळतोय. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. अनिकेतचा स्पीड इथे थोडा कमी झालाय कारण अगदी बघितलं तर बॅकफुटवर जाऊन जर स्टिअर केला असेल, स्क्वेअर कट केलंय म्हणजे त्या फलंदाजाकडे किती वेळ होता. हेलिकॉप्टर ओव्हरपिच चेंडू होता, त्याला हाफ बॉली बनवलं. त्यानंतर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. राहुलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट करतायत. एक फलंदाज आतापर्यंत शिवम स्पोर्ट्स क्लब गिरसे बी या संघाने गमावलाय. 1.3 षटक आतापर्यंत झालाय. एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाची या ठिकाणी फिल्डिंग आहे कारण टॉस जिंकल्यानंतर स्पेशली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मिस टायमिंग, विकेट किपर चेंडूच्या खाली पोहोचले आणि कॅच या ठिकाणी सूरजच्या माध्यमातून, कॅप्टनच्या माध्यमातून कॅच या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळालेलं आहे नरेशला. नरेश दिवानेला हे जीवनदान मिळालं. जागेवरनं खडे खडे सिक्सर लगाने की पूरी ताकद इस बल्लेबाज में. नरेश वाचला गेलाय, त्याला बचावलं गेलेत. कदाचित नरेश जागेवरच होते, नरेशला माहित देखील नव्हतं की चेंडू कुठे गेलाय. शॉर्ट ऑफ लेन जागेवर समोरच्या दिशेने ऑन द राईट खेळत. फिल्डिंग हाताला ब्रश झाला, फिल्डरची आवाकाच्या बाहेर आणि अशा पद्धतीने ब्लॅक स्क्रीनवर स्टेट डाऊन द ग्राउंड. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार चौकार. म्हणून आज वसंत दादा लाखो दिलो की बनलाई जान, लाखो दिलो की बनलाई. आतापर्यंत अनिकेतचं षटक जर बघितलं तर जास्त स्लोअर वन बॅकअप दॅन वापरले गेलेत आणि त्याच्यामुळे जागेवरनं खेळणं सहज शक्य झालंय बॅटर राहुलला आणि नरेश दिवानेला. नरेश स्पेशली जागेवरनं खेळण्यासाठी ते ओळखले जातात. दरम्यान हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर बॅट बॉल असेल. आमचे दोन्ही पंच कृष्णा केने स्क्वेअर लेग अंपायर आणि विष्णू केने हे ऑनफिल्ड अंपायर या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहेत. 17 यावेळेस प्रॉपर चेंडू अगदी बॅटवर कनेक्ट करू शकले नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि अशा पद्धतीने आपण बघू शकतो धाव मिळणार नाही. षटक क्रमांक 2 संपन्न झालं. या षटकामध्ये तब्बल 14 धावा दिल्या गेल्या कारण पहिल्या षटकात धावा होत्या फक्त आणि फक्त 3च धावा होत्या. पहिल्या षटकात 3 धावा. अमोल विशेनी काय कंजूस बॉलिंग केली होती
आणि 2 षटक हे पॉवर प्लेचं या ठिकाणी समाप्त झालंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्यावेळेस 30 सर्कलमध्ये अगदी बघितलं तर सगळे खेळाडू असतात, 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतात आणि असं असताना प्रामुख्याने भरपूर वॅकेंट एरिया असतो आणि ती एरिया त्या ठिकाणी तुम्ही कन्वर्ट करू शकता चौकार किंवा षटकाराच्या रूपाने. परंतु आता मात्र फिल्डिंग ही पूर्णपणे बाउंड्री लाईनच्या दिशेने जाऊ शकते आणि गेल्यानंतर तिथून धावा कॅपिटलाइज करणं, डिलिव्हर करणं, वसूल करणं हे फार कठीण असतं. परंतु ही फ्लड लाईट मध्ये रजनी क्रिकेटचा थरा आपण पाहतोय. इथं सिंगल डबल कदाचित कमी राहू शकतात, चौकार षटकार हे संघाला एका चांगल्या धावसंख्या फलकावर घेऊन जाऊ शकतो. आज ओपन गट आहे आणि ओपन गटामध्ये प्रामुख्याने प्रत्येक गावामधील नामवंत खेळाडू हे एक एक टीम मध्ये खेळतायत. रोशन वेखंडे आलेत. रोशन वेखंडे मॅन फ्रॉम बोरशेती. काल परवा दिवशी ज्यावेळेस बोरशेती पराभूत झाली त्यावेळेस रोशनची देखील त्या ठिकाणी उणीव जाणवली होती. सतरा इथे डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू फिरवला रोशन वेखंडेच्या माध्यमातून. चांगला अनुभव आहे दोन्हीकडे. जर विचार केला तर राहुलकडेही चांगला अनुभव आहे आणि रोशनकडे देखील. एक गडी बाद 17. स्लोवर वन हेलिकॉप्टर उडवलाय. जेल असेल डीप एक्स्ट्रा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी भरपूर जंप केला होता. 2 धावा प्राप्त होतील. चांगला प्रयत्न देखील बघायला मिळाला आणि रनिंग बॉडी विकेट देखील चांगली पाहायला मिळाली आहे. पवन त्या ठिकाणी डीप मध्ये होते. 19 चौकार षटकारांची उणीव या ठिकाणी सातत्याने जाणवते. शिवम स्पोर्ट्स क्लब गिरसे बी या संघाला धावा बनवाव्या लागतील. बॅटची एज विकेट कीपर फ्लाइंग विकेट कीपर त्या ठिकाणी सूरज एकदा जीवनदान दिलं होतं नरेश दिवानीला. आता मात्र राहुलला जीवनदान मिळणार नाही. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. म्हणून आज वसंत दादा लाखो दिलो की बनलाई जान, लाखो दिलो की बनलाई जान, लाखो दिलो की बनलाई जान. दीप पालवी नितीन देसले आयत दादांचे संगतीला, दीप पालवी नितीन देसले आयत दादांचे संगतीला. आमचा वसंत लोणे नाडगाव वाला आईला हिम्मत वाला. आमचा वसंत. हॅलो. गरिबांचा कैवारी अगदी लाडका व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. प्रेक्षकांनो, कल्याण तालुक्याचे ग्रामीण शिवसेना तालुका प्रमुख सन्मान्य वसंतजी कानालोणे आज आपल्यामध्ये, ज्यांनी अनेकांना अगदी मोलाचे योगदान दिले आणि या स्पर्धेसाठी सुद्धा त्यांनी अगदी खूप छान आम्हाला सहकार्य सुद्धा केले. सरपंच साहेबांच्या सोबतीला आहेत ते. दिलीजी पाळी साहेबांना त्यांनी उत्कृष्ट सहकार्य केले आणि त्यांच्यासोबत आपल्यामध्ये उपस्थित आदिजी चौधरी शिवसेना तालुका सहसचिव ग्रामीण, तसेच निलेशजी सोनावणे शिवसेना कल्याण तालुका सचिव ग्रामीण, महेशजी चौधरी साहेब सरपंच काकडपाडा, परमवीर पाटील साहेब सोशल मीडिया अध्यक्ष कल्याण, नितीजी देसले आपले लाडके संघटक शिवसेना कल्याण तालुका सिंधुदुर्ग ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, अनिलजी चौधरी साहेब पलसोळीचे प्रथम नागरिक सरपंच, विलाजी पाळवी साहेब पोलीस पाटील कोसले आणि संदीपजी दिवाणे उद्योजक गिरसे, हे सर्व मान्यवर आज आपल्या व्यासपीठामध्ये उपस्थित आपण पाहतोय आणि त्यांच्या नजरेमध्ये त्यांच्या साक्षीने हा सामना रंगतोय. सन्मान्य वसंतजी कानालोणे, आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय आणि आपलं हे नेतृत्व असंच पुढे अगदी यशस्वीरित्या पुढे सरकणार आहे यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना सुद्धा करतोय. कारण प्रेक्षकांनो, जेव्हा साहेबांनी ही धुरा सांभाळली, कल्याण तालुक्याचं शिवसेनेचं प्रमुखपद घेतलं, तिथून पूर्णपणे आमच्या टिटवाळा परिसर असेल, खडोली परिसर असेल, पूर्ण परिसराचा कायापालट करणारे एकमेव व्यक्तिमत्व, एक जबरदस्त डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. त्यांचं आपण गाणं गेली 4 दिवस सुद्धा ऐकतो आणि आज त्यांची आपल्याला इथे आपल्या डोळ्यासमोर भेट सुद्धा प्राप्त झाली आहे. नक्कीच आज सोन्याचा दिवस आला पालवी सर, आपल्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे. साहेब आपल्यामध्ये आलेत आणि त्यांचं अगदी वक्तृत्व सुद्धा सुंदर आहे. आपण काही मिनिटात त्यांच्याकडे माईक सुद्धा सुपूर्द करू, कारण साहेबांचं अगदी मनोगत खूप सुंदर असतं. जेव्हा जे येतात ते स्पर्धेमध्ये कुठे पण स्पर्धा असू दे, तेव्हा ते चांगलं अगदी मार्गदर्शन करत असताना त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या निमित्ताने मार्गदर्शन घेणार आहोत. सन्मान्य वसंतजी कानालोणे आज आपल्याला उपस्थित. ओटी कॉमेडी बॉक्स.
साहेब सामना सुरू आहे आपल्या माहितीसाठी. शहापूर तालुक्यातील एक ओपन संघ सर्वजण एकत्र आलेत खेळाडू आणि त्यांच्या विरुद्ध संघ आहे तो शिवनस्पोर्ट गेरसे ब असा सामना इथं रंगतोय. आजचा शेवटचा रजनीचा दिवस आहे, शेवटची रात्र आहे आणि आज आपण इथे आलात. वसंतजी सेठ लोणे आपल्यामध्ये आहेत आणि आपण काही मिनिटात त्यांचं मनोगत सुद्धा घेणार आहोत. खूप चांगलं त्यांचं मौलिक शब्दामध्ये मनोगत असतं. प्रत्येकाला नेहमी पाठीचं बळ देणारं आणि चांगलं मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेत. नडगावचे सुपुत्र कचरू सेठ यांचे सुपुत्र आहेत ते वसंतजी कचरू सेठ लोणे. त्यांचं आपण आता मनोगत काही मिनिटात घेऊया प्रेक्षको. आणि नक्कीच ह्या इनिंग ब्रेकमध्ये आपण त्यांचं मनोगत ऐकणार आहोत. तोपर्यंत साहेब नक्कीच थांबतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. हॅलो. बॉलर मयूर. मयूर छानमेन बॉलर आहेत, चांगले स्पिनर आहेत. चौथं षटक इथे पडल्यानंतर थोडा बाहेर टर्न होतोय. स्पिनिंग डिपार्टमेंट यावेळेस भर दिला जातो NP स्पोर्ट्सच्या माध्यमातून. शिवम स्पोर्ट्स क्लब गिरसे बी संघ थोडासा अडखळत खेळतोय. आतापर्यंत धावसंख्या रन बॉल चालली आहे. चौथं षटक प्रगतीपथावर असताना इथे शॉर्ट ऑफ लेंथ होती. अगेन्स्ट स्पिना चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट वरनं भरपूर संधी आली होती झेल घेण्याची, परंतु त्या ठिकाणी रोशन वेखंडेच्या हातामधून हा कॅच ड्रॉप झालाय. कॅज्युअली फिल्डिंग या ठिकाणी बघायला मिळाली, जास्त एफर्ट्स दाखवले नव्हते आणि ही कॅच ड्रॉप झाली आहे. अशा पद्धतीने जीवनदान प्राप्त झालंय बॅटर जगदीशला. ऋतिक आलेत. चांगली लेंथ या ठिकाणी पाहावयास मिळते मयूरची. मयूर फरडे. मायकल ओ फिरवलाय. चांगली लाईन, चांगला टप्पा. एकही चेंडू फ्लॅटेड अजूनपर्यंत टाकला नाहीये. ज्यावेळेस लेंथ रिलीज करतायत मिडल ऑफ द लेंथ आणि मिडल ऑफ द लेंथ वरनं चेंडू थोडे बाहेर टर्न करतायत. ही खासियत आहे या चेरवलीच्या खेळाडूची, मयूर फरडे मायकलची. चांगली लेंथ. आणखीन एक डॉट बॉल बॅक फुटवर आणलं आणि इथे विकेट प्राप्त झालीये. बॅटरला परतावं लागेल. अंडर प्रेशर ही विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. हो नक्कीच. पुढच्या सामन्यासाठी मी आवाज देऊ इच्छितो. कॅप्टन येऊन थांबा टॉस बॉक्स मध्ये. सावकार स्पोर्ट्स इगतपुरी विरुद्ध भूमी 11 डोळखाम. मोठा सामना असेल. अगदी दूरवरून येणारा संघ असणार तो इगतपुरी आणि डोळखाम सुद्धा फार लांबचा संघ आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत, त्यासाठी आपण येऊन थांबा लगेचच. सन्मान्य आपले वसंत सेठ लोणे सर आज आपल्यामध्ये आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर आपण ह्या इनिंग ब्रेकमध्ये त्याच्या आधी तत्पूर्वी ते पोहोचायचं आहे टॉस बॉक्समध्ये. प्लीज आम्हाला सहकार्य करा. पुढील मॅच भूमी 11 डोळखाम वर्सेस इगतपुरी असा सामना पाहायला मिळणार आहे. कर्णधाराने यायचंय. ओ आणखीन एक डॉट बॉल. चायनामॅन बॉलर ज्यावेळेस येत असतात, शमसी असेल किंबहुना कुलदीप यादव असेल, त्यावेळेस सातत्याने थोडंसं रिडिंग बॅटरचं कमी पडतं. कारण रिस्क बॉलर हे स्पेशली खूप इफेक्टिव्ह ठरत असतात आणि त्यामध्ये मायकल हा एक उत्कृष्ट गोलंदाज आतापर्यंत NP स्पोर्ट्स संघाकडनं त्यांना मिळालाय आणि चांगली कामगिरी करतोय. इथे ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर होता चेंडू, त्याला ड्राईव्ह केली आहे. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून 2 धावा सहज प्राप्त होतील. हा या ठिकाणी थ्रो वायडर थ्रो पाहायला मिळाला. विकेट किपरने गरज नव्हती कारण ऑलरेडी पोहोचले होते, तरी देखील थ्रो केला गेला. मिळाली 1 अतिरिक्त धाव आणि अशा पद्धतीने 3 धावा प्राप्त होतील. या 3 धावेनी धावसंख्या 5 गडी बाद 25. चौथं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 25. 8.01च्या सरासरीने धावा आहेत. आतापर्यंत आपण बघितलं तर या 4थ्या दिवसाच्या रजनीमध्ये हा टार्गेट कदाचित लोअर राहू शकतो, कारण कमी स्कोअर आतापर्यंत पाहायला मिळतो. कारण ओपन गटामध्ये ज्यावेळेस आपण सामना खेळतो त्यावेळेस प्रत्येक गावामधील नामवंत खेळाडू त्या टीममध्ये बिल्डअप केले जातात आणि तो एक संघ बांधला जातो.
संघ बांधणी अशी केली जाते की जो परफेक्ट ऑलराऊंडर असतील, बॅटर असतील, बॉलर असतील, या डिपार्टमेंटनुसार ओळखले जाणारे खेळाडू एकाच गावामधून नंतर वेगवेगळ्या गावामधून घेतले जातात आणि त्याचा फायदा त्या टीमला होत असतो. आणि एक गाव एक मध्ये आपण बघितलं तर प्रामुख्याने एक किंवा दोन खेळाडूच महत्वपूर्ण ठरतात, बाकी सहकार्य करत असतात. गोलंदाजी मार्कवर आलाय या ठिकाणी जितू आलेत, जितू पाटोळे आलेत, जे शेंद्रूंचे खेळाडू आहेत. जितू पाटोळे राईट आर्म ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेंथ होती, हुक केलाय, डीप बॅकवर्ड, लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे संधी मिळाली बैटरला, गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया चौका. नाडगाववाला आईला हिम्मत वाला, आमचा वसंत लोणे नाडगाववाला आईला हिम्मत वाला, आमचा वसंत लोणे नाडगाववाला आईला हिम्मत वाला. नुकताच शुभागमन हरिभक्त पारायण हरिचंद्रजी पालवी माऊली यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील सरपंच चषक 2025च्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत असेल. 29 धावा, बराच वेळानंतर हा चौकार पाहायला मिळालाय या इनिंग मध्ये. जीतूने शॉर्ट ऑफ लेंथ जास्त टाकली होती. आणखी शॉर्ट ऑफ लेंथ, पॉवरफुल हिट आणि चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. एकाला चौकार, दुसऱ्याला षटकार. हिम्मत वाला आमचा वसंत लोणे नाडगाव, लोणे नाडगाववाला आईला हिम्मत वाला, आमचा वसंत लोणे नाडगाववाला आईला हिम्मत वाला, आमचा वसंत लोणे नाडगाववाला आईला हिम्मत वाला. क्या बात आहे. ज्यावेळेस अडखळत अडखळत झरा ज्यावेळेस डोंगरामधून खाली येत असतो आणि त्याचं रूपांतर नदीमध्ये होत असतं, अडखळत अडखळत का होईना हिम्मत दाखवतो. आणि इथे देखील हिम्मत या फलंदाजाने दाखवली आहे. विशाल, त्याचं मनही मोठं आहे आणि त्याची बॅटिंग देखील बघून सगळे शिवम स्पोर्ट्स क्लब गेरसे बी संघामध्ये एक उत्साह निर्माण झालाय. काय बॅटिंग करतोय जीतू पाटोळेला, बॅक टू बॅक चौकार षटकार मारलेत. यावेळेस प्रॉपर अगदी बघितलं तर बॉडी बॅलन्स नव्हता या शॉटवर, ऑन साईडला टर्न केलाय, एक मिळाली आहे, एकच मिळणार. हा चेंडू चांगला हाताळलाय जितूने. दोन चेंडू आपण बघितले तर बॅट्समनच्या फेवर मध्ये गेले, कारण हिटिंग आग बघितला तर चांगली हाईट आहे. चांगली हाईट असताना पूल आणि हुक हे चांगले खेळतायत. पूल आणि हुकचा विचार केला तर रोहित शर्मा वन ऑफ दी टॉप क्लास बॅटर इन द वर्ल्ड, कारण रिकी पॉन्टिंगनेच म्हटलंय. इथे आपण बघू शकतो संधी आली, विकेटची संधी आली होती आणि रनआउटच्या स्वरूपात जोच खेळाडू विशाल जो चांगला खेळत होता तो तंबूच्या आशेला परतलाय. वन मोर विकेट इज डाऊन. 6वा फलंदाज इथे बाद होते. म्हणून आज वसंत दादाला लाखो दिलो की बनलाई जान, लाखो दिलो की बनलाई जान, लाखो दिलो की बनलाई जान. दीप पालवी नितीन जसले आयत दादांचे संगतीला, दीप पालवी भूमी 11 डोखाम आणि इगतपुरी या संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. लक्षात असू द्या, कारण दोनच चेंडू राहिलेत आणि मिड इनिंग मध्ये तुम्ही टॉसला येणं बंधनकारक असेल. इगतपुरी संघाचे कर्णधार आलेत, भूमी 11 डोखाम संघाचे कर्णधार अजून इथपर्यंत पोहोचले नाहीयेत. त्यांनी रिपोर्टिंग करायचंय आणि थेट टॉस बॉक्स मध्ये यायचंय. 6 गडी बाद 36 अशी धावसंख्या धावफलकावर 5वं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना जितू पाटोळे यांनी विकेट मिळवली आहे. ओ बाउन्सर, परंतु लेंथ कुठे होती, टप्पा कुठे होता, ऑफ स्टंपच्या अगदी पंचांनी तर सॉफ्ट सिग्नल वाईट दिलाय आणि इथे चॅलेंज केलं गेलंय. बघायचंय हा चेंडू वाईट आहे की नाही, लिगल आहे हे बघावं लागेल, कारण एक रिव्ह्यू दिला गेलाय. व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धावसंख्या फलकावं लागेल 37 धावा.
6 गडी बाद 37 अशी धावसंख्या धावफलकावर इथे पाहावयास मिळते. येणारे 2 चेंडू या इनिंगचे बाकी आहेत. इम्प्रोवायझिंग दाखवायला गेले, 3 स्टंप दाखवले होते. क्विकर वन, पन्नाट वेगावर स्वार होऊन केली गेली आहे बॉलिंग. जितू पाटोळ्यांचे पहिले 2 चेंडू सोडले तर बाकी सगळे चेंडू आतापर्यंत चांगले हाताळले गेलेत. 37 धावा धावसंख्या फलकावर. 12 आतापर्यंत खर्च केल्यात. 10 धावा तर त्यांनी 2 चेंडू मध्येच खर्च केल्या होत्या. कमबॅक केलंय. कमबॅक करणं देखील त्याला माहिती आहे जितू पाटोळे. ओरफी चेंडू होता अलॉंग दी कार्पेट. आपण बघू शकतो हा चेंडू ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून गेलाय. लॉंगर क्षेत्रामध्ये थ्रो चांगला. रनआउटची विकेट. अशा पद्धतीने एकच धाव या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये धावचीत झालेत आणि धावांचा आलेख आपण बघू शकतो. 7 गडी बाद 38 लागल्या. जिंकण्यासाठी कराव्या लागतील 30 चेंडू मध्ये 39 धावा. तत्पूर्वी मी इगतपुरी संघाच्या कर्णधाराला विनंती करेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि डोळकाम संघाच्या कर्णधाराला देखील मी विनंती करेल की आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आणि येस, धन्यवाद. थँक्यू सर. तर मंडळी, हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं. दरीत उडी मारायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं. पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कळा हवी. आणि खरं साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबासारखं काळीज हवं. आणि खऱ्या अर्थाने शिवसेना सांभाळायची असेल तर वसंत लोणे साहेबांसारखं व्यक्ती हवा. असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. साहेबांचा आपण इथे हेतूची सन्मान करतोय आपल्या सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते. तत्पूर्वी साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आम्ही आधी सर्वप्रथम टॉस करू इच्छितो या मोठ्या सामन्याचा. या वसंत सेठ लोणे कल्याण तालुक्याचे झुंजार व्यक्तिमत्व, तालुका प्रमुख आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. इगतपुरी विरुद्ध डोळखाम असा मोठा सामना आपल्या भेटीस इथे येत आहे. निमित्त आहे दिलीपजी पालवी सरपंच चषक 2025. कल्याण तालुक्यातील टोकाला असलेलं हे कोसलं गाव, त्या गावाला सुद्धा साहेबांनी प्राधान्य दिलंय आणि साहेबांनी आज हजेरी लावली आहे. वसंत लोणे साहेबांनी त्यांच्या शुभ हस्ते करतो आपण हा टॉस. 9-7. दुसऱ्या बाजूला 3-8. साहेबांना सुद्धा इथे हसू आलं बघा, कारण त्याच्या गाडीचा नंबर टाकला आम्ही ऑलरेडी कॉइनवर. 9-7, 3-8. साहेब करतात टॉस. 3-8 कॉल दिलाय डोलखामने, परंतु आलाय तो इगतपुरीने टॉस जिंकलाय. साहेब आपण असं नसतं वा. धन्यवाद. चला इथेच आपण मनोगत घेऊया, नंतर आपला सन्मान होईल. साहेब प्लीज चला, ही चांगली जागा आहे आपल्याला. अच्छा थांबणार आपण? थांबणार आहेत. ओके, क्या बात आहे. चला मस्त मस्त. साहेब म्हणजे अगदी मनमिळा व्यक्तिमत्व. क्रिकेटचं वेट त्यांचं. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देतात वसंत सेठ लोणे साहेब, आणि ते सांगतात की मी पुन्हा येईन. येत आहेत ते, पुन्हा येतील. नडगाची स्पर्धा जेव्हा असते, धर्मवीर चषक, युवा सेना चषक, तेव्हा साहेब अगदी 4 पण दिवस असतात. प्रत्येक गोष्टीकडे त्यांची नजर असते, काळजी घेतात. आणि तेच व्यक्तिमत्व आज आपल्या कुस्त्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा लाभले. वसंत सेठ लोणे साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला. टॉस जिंकलाय तो इगतपुरीने. कॅप्टन बॉलिंगचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केले डोलखामच्या संघाला. साहेब असल्यामुळे आपण त्यांचं मनोगत नाही घेतलं. कॅप्टनचं आणि साहेबांचं मनोगत सुद्धा ते नंतर देणार आहेत आपल्याला. चांगलं त्यांचं मौलिक मार्गदर्शन आपल्याला लाभेल. तर पुढील मॅच आपल्या समोर पाहायला मिळेल. सावकार स्पोर्ट्स इगतपुरी आणि भूमी एंटरप्राइजेस डोळखाम या 2 तुल्यबळ संघांमध्ये एक टीम जी डोळखामची, तर दुसरी टीम ही अगदी बघितली तर नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरी या परिसरातील. तर खूप जबरदस्त मॅच होईल. ना भूतो ना भविष्यती, कुठेही जाऊ नका. तत्पूर्वी या सेकंड हाफ मध्ये पुन्हा एकदा मी आमंत्रित करतोय आपले सर्वांचे लाडके आदर्श मनोज कुमार कर्वे सरांना. थँक्यू. येस, धन्यवाद. तर इथे आपण व्यासपीठाकडे वळतोय. थोडंसं आपल्याकडे वेळ आहे, तर एक दिग्गज व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेत. वसंत सेठ लोणे साहेबांचा आपण इथे सन्मान करूया. प्रेक्षक टाळ्यांचा गजर करा. टाळ्या नुसत्या खेळासाठी नसाव्या, तर मानवांच्या स्वागतासाठी सुद्धा असाव्या. आणि आज आपण मोठ्या व्यक्तिमत्वाचा इथे सन्मान करतोय. दिलीपजी पाळवी आपले लाडके सरपंच, प्रथम नागरिक, कोसले गावचे सुपुत्र, ज्यांच्या शुभ हस्ते आपण कल्याण तालुका शिवसेना प्रमुख, तालुका प्रमुख वसंत सेठ लोणे साहेबांचा इथे सन्मान करतोय.
म्हणताना की ज्यांचं हात आबाळाला लागून सुद्धा पाय जमिनीवरती आहेत असं व्यक्तिमत्व, असं व्यक्तिमत्व की ज्यांच्याकडे सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता आहे असं व्यक्तिमत्व वसंत शेठ लोणे आज आपल्यामध्ये उपस्थित, ज्यांचा आपण हा येतोची सन्मान करतोय आपल्या ग्रामस्थ मंडळ कोसलेच्या वतीने सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते, ज्यांच्या सोबतीला अदेजी चौधरी सुद्धा आहेत, शिवसेना तालुका सहसचिव ग्रामीण, ज्याचा सुद्धा आपण सन्मान करूया लगेचच. अदेजी चौधरी आपण सन्मान स्वीकारावा. एक चांगलं व्यक्तिमत्व, खूप वर्षांची आमची सुद्धा मैत्री आहे आदर्श यांच्यासोबत. ते व्यक्तिमत्व फ्रॉम दानबाव अदेजी चौधरी, ते सुद्धा व्यापार सांभाळून सुद्धा शिवसेनेसोबत चांगलं कार्य करतायत असे अदेजी चौधरी, शिवसेना तालुका सहसचिव ग्रामीण, ज्यांचा सन्मान करूया आपण. टाळ्या असू द्या, टाळ्या का थांबवत आहे? टाळ्या वाजवत राहा ना प्लीज. एक टाळी तरी आम्हाला ऐकायला आली पाहिजे. चौकार षटकार आला की तुम्ही बरोबर वाजवता. आणि आपले मान्यवर जे शोभा वाढवतात, चार चंद्र लावतात स्पर्धेला, त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. सन्मान्य आपले निकेशजी सोनावणे साहेब, शिवसेना कल्याण तालुका सचिव ग्रामीण, ज्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया मंडळाच्या वतीने. मातीवरची माया वटवृक्षाची छाया असे आपले मान्यवर आज आपल्याला लाभलेत. आणि असे मान्यवर लाभले की स्पर्धेची शोभा सुद्धा शतगुणित होत असते. आज आमच्या सरपंच साहेबांना सुद्धा आनंद गगनात मावेनासा झालाय. आपल्यामध्ये हबप महाराज सुद्धा उपस्थित झालेत, हरिश्चंद्रजी पालवी महाराज, तसेच महेशजी चोरगे साहेब सुद्धा नुकतेच ज्यांचं आगमन झालं, कल्याण मुरबाड प्रमुख युवा सेना, त्यांचं सुद्धा स्वागत करूया आपण. त्यानंतर सन्मान देऊया आपण महेशजी चौधरी साहेबांना, सरपंच काकडपाडा. महेशजी चौधरी, तरुण व्यक्तिमत्व, तरुणीचे झुंजार व्यक्तिमत्व. आणि तर इथे वसंत शेठ लोणे साहेबांनाच विनंती करतात आमचे सरपंच की आपल्या शुभ हस्ते ह्या तरुण व्यक्तिमत्वाचा सन्मान करावा. बघा हे किती मनाचा मोठेपणा आहे. महेशजी चौधरी साहेबांना इथे मोठा मान मिळतोय, सन्मान मिळतोय. सरपंच आहेत ते काकडपाड्याचे, तरुण सरपंच. त्यानंतर आपल्यामध्ये परमवीर पाटील साहेब आहेत, सोशल मीडिया अध्यक्ष कल्याण. पोलीस पाटील साहेबांना विनंती आपल्या गावच्या कोसलेच्या. पोलीस पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा सोशल मीडिया अध्यक्ष कल्याण परमवीर पाटील साहेबांचा. आपले लाडके पोलीस पाटील विलासजी पंढरनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय परमवीर पाटील साहेबांचा इथे सन्मान. सोशल मीडिया अध्यक्ष कल्याण, तसेच आपले लाडके जे चारही पण रजनी येत आहेत, प्रत्येक गोष्टीकडे त्यांची नजर आहे, ज्याने अनेक बक्षीस सुद्धा आपल्याला दिली. सर्वांचे लाडके संघटक शिवसेनेचे कल्याण तालुक्याचे शंभू दुर्ग ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नितीनजी देसले साहेबांचा आपण चला त्यांची स्पर्धा आहे, ते म्हणतात की आवश्यकता नाहीये. चला तर पलसोली सरपंच साहेब पलसोलीचे अनिलजी चौधरी आपल्यामध्ये आहेत. अनिलजी चौधरी साहेबांना सुद्धा आपण सन्मानित करूया. अनिल साहेब चौधरी या, आपण सुद्धा सन्मान स्वीकारा. मोलाचे व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व आहेत. म्हणतात ना की आपण जनता, रयत, क्रीडा सेवा, समाजसेवा ही सर्व केली पाहिजे. आणि क्रीडेसाठी सुद्धा सेवेकरी लाभलेत आपल्याला. अनेक मान्यवरांच्या मुखातून कधी नाश शब्द नसतो असं व्यक्तिमत्व आज आपल्या सोबतीला वसंत शेठ लोणे आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळ आहेत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते अवरत झडतायत. त्यामधले आपले सन्माननीय विलासजी पालवी साहेब पोलीस पाटील कोसले, त्यांचा सन्मान केला. मग एवन जोडी येते ॲक्च्युली आमची, संदीपजी दिवाणे आणि विलासजी पालवी. त्यानंतर हबप महाराज हरिचंद्र पालवी महाराज सुद्धा आपल्यामध्ये आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करूया. हरिभक्त पारायण हरिचंद्रजी पालवी महाराज. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथाची तठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा महाराज शोभत असे. वा, हरिचंद्रजी पालवी साहेबांचा सन्मान करतोय आपण या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि ज्याचं नुकतंच आगमन झाले कल्याण मुरबाड प्रमुख युवा सेनेचे धडाधडीचे व्यक्तिमत्व महेशजी चोरगे साहेबांचा सुद्धा आपण सन्मान करूया. सत्कार सन्मान इथे होत असताना पूर्णपणे ताफाच आला वसंत शेठ लोणे साहेबांचा. आणि या स्पर्धेला 4 चंद्रावती निवडून ठेवला साहेब या शेवटच्या रजनीमध्ये. काल सुद्धा सुषमाताई लोणे मॅडम आल्या होत्या, पूर्णपणे अगदी पूर्ण ताफा आला. आणि आज आपलं आगमन झालं, अगदी सोन्याचा दिवस आलाय, अमृतवाणी गोड दिवस इथे कोसलेकरांना लाभलाय. त्यामध्ये आपण ही वर्णी लावली, त्यासाठी कोसले ग्रामस्थांच्या वतीने सर्व
व्यक्तिमत्वांचा आपण आभार व्यक्त करतो. त्यामधले महेशजी चोरगे साहेब बघा, आपण स्क्रीनवरती पाहू शकता. ओमसाहेब मोहितच्या माध्यमातून आपले सरपंच त्यांचा सन्मान करतात. कल्याण मुरबाड प्रमुख युवा सेना. तसेच शरदजी दिवाणे आपल्यामध्ये आहेत, गिरसेगावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब शरदजी दिवाणे साहेबांचा सुद्धा आपण येतोची सन्मान करूया. शरदजी दिवाणे. साहेब पुन्हा आपणास विनंतीच आहे, कारण आपला मान म्हणजे सरपंचांना आपण सन्मानित केलं पाहिजे. आपला शुभास आहे वसंतजी लोणे साहेब आपण सन्मानित करायचं आहे. शरदजी दिवाणे साहेबांना सरपंच गेरसे. वसंतजी लोणे साहेब आपले कल्याण तालुका शिवसेना प्रमुख सन्मानित करतायत. शरदजी दिवाणे साहेबांना आपल्या ह्या व्यासपीठावर एकमेकांना भेटतायत, एकमेकाच्या सोबतीला असतात. परंतु हा क्षण वेगळा आहे, हा सुवर्ण क्षण आहे. सोन्याहून पिवळा दिवस आहे, हा दुग्ध शर्करा योग आलाय सरपंच चषकाच्या निमित्ताने. धन्यवाद, सर्वांचे आभार. जाऊया आता आपण कॉमेडी बॉक्समध्ये आणि या सामन्याकडे. अजून एक व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहेत, A1 फेटेवाले. वा, स्वप्नीलजी पस्ते साहेब A1 फेटेवाले. हपप महाराज हरिश्चंद्रजी महाराज साहेबांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण A1 फेटेवाले स्वप्नीलजी पस्ते साहेबांचा सन्मान करावा. फेटा सुद्धा अगदी संस्कृती आपण जोपासतो आपल्या भारत देशाची. त्यामधले फेटेवाले आपले लाडके जे अनेकांना फेटे घालतायत आणि संस्कृती जपतायत, जोपासतायत, असं स्वप्नीलजी पस्ते ज्यांचा सन्मान करतायत आपले हब्बप्पा महाराज हरिश्चंद्रजी पाळवी महाराज. फोटोग्राफी सुद्धा केली जाते आयुष्यभरची साठवण आठवण राहण्यासाठी, कारण हा क्षण गेलेला पुन्हा येत नसतो, तो आयुष्यभर आपल्याला पाहायचा असतो. त्यासाठी ही चित्रसेवा चित्रफीत बनवली जाते. आणि दुसऱ्या बाजूला ओमसाहेब मुईज सुद्धा पूर्णपणे सज्ज आहे सर्व हे रेकॉर्डिंग करण्यासाठी. आणि जाऊया आता आपण मैदानामध्ये. 12 धावा झाल्यात, एक गडी बाद झालाय, 1.0 षटक म्हणजे एक षटक संपलंय. 39 धावांचं लक्ष आहे. लॉफ्ट केलाय, सरळ जातोय अगदी लॉंग ऑफच्या दिशेने, तिथे व्ही शेप मध्ये. फलंदाजाचा झेल टिपलाय बहुतेक. येस, दॅट्स इट. फलंदाज बाद. आईला हिम्मत वाला आमचा वसंत लोणे नाडगाव वाला. आईला हिम्मत वाला आमचा वसंत लोणे नाडगाव वाला. आईला हिम्मत वाला आमचा वसंत लोणे नाडगाव वाला. आईला हिम्मत वाला. वसंत शेठ लोणे साहेब आपल्यावर रजा घेत असताना अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलं आणि ते पुन्हा येणार आहेत बक्षीस वितरणासाठी. तेव्हा त्यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. साऱ्यात मिळतोय दादाला मान, साऱ्यात मिळतोय दादाला मान. कसू शेठ लोणे यांचे वंशज असणारे वसंत शेठ कसू शेठ लोणे, राहणारे मूळचे नडगावचे, ज्यांच्या मुखात कधी ना शब्द नसणारे, जबरदस्त व्यक्तिमत्व, जबरदस्त कर्तृत्व आणि लखलखत व्यक्तिमत्व असलेले वसंत शेठ लोणे आज आपल्या स्पर्धेला लाभले. आज स्पर्धेला नक्की 4 चंद्र लाभले. प्रेक्षक आदिजी चौधरी आपलं सुद्धा हार्दिक आभार. निकेशजी सोनावणे, महेशजी चौधरी, परमवीरजी पाटील, नितीनजी देसले, अनिलजी चौधरी, विलासजी पालवी, संदीपजी दिवाणे, हरिभक्त पारायण, हरिचंद्रजी पाळवी, महेशजी चोरगे, स्वप्नीलजी पस्ते, सर्व व्यक्तिमत्वांचं मान्यवरांचं आम्ही इथे सरपंच चषक कुस्तीच्या वतीने आभार व्यक्त करतोय. आमचा वसंत लोणे नाडगाव वाला. आईला हिम्मत वाला. समाज कार्यात आहे प्रभाव, कधी न केली दादाने हाव, कधी न केली दादाने हाव, कधी न केली दादाने हाव. साऱ्या पब्लिकचा बनलाय जीव वसंत लोणे एकच नाव. तर 2 गडी बाद झाले, साहेबांनी रजा घेतली, पण ते पुन्हा येणार. प्रेक्षक माफ करा, कारण मान्यवर इतके येतात की आपल्याला कॉमेंट्री आपल्यापर्यंत पोहोचवता येत नाही.
सगळ्या गोष्टी जोपासल्या पाहिजेत, जपल्या पाहिजेत, कारण मानव सुद्धा तितकेच महत्त्वाचे, आपण सुद्धा आम्हाला तितकेच महत्त्वाचे आणि खेळ सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. धावा आहे तिथे 15. 2 गडी बाद रिव्हर्स सीटेड. वा क्या बात आहे, व्हॉट फॅब्युलस सीट. असं इंग्लंडचा केव्ही पीटरसनचा फटका बघेल तर म्हणेल हे माझ्या इंग्लंडला खेळायला ठोकला षटकार. आईला हिम्मत वाला आमचा वसंत लोणे नाडगाववाला. आईला हिम्मत वाला आमचा वसंत लोणे नाडगाववाला. आईला हिम्मत वाला आमचा वसंत लोणे नाडगाववाला. धन्यवाद धन्यवाद. 2 गडी बाद धावसंख्या 21. शहापूर संघ 41 धावांचा पाठलाग करत असताना इथे षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि धावांचा इथे धो धो पाऊस पडू लागलाय. काय अगदी दिलखेचक दिलकश रिव्हर्स हिट मारलं होतं षटकारासाठी. दोन गडी बाद झालेत. नावं नसल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, आम्हाला ABCD बोलावं लागतं, इथे पण आम्ही बोलत नाहीये. इथे बॅट्समन थोडासा बीट झाला आणि पंचांचा बोट आकाशामध्ये फिंगर अप. फलंदाज तिथे LBW च्या रूपामध्ये बाद होतोय. आय थिंक सो कातीत पकडलं, खिंडीत पकडलं. तिसरा धक्का लागतोय टीम शहापूरला. माणूस की त्याची आई मान. साऱ्यात मिळतोय दादाला मान. साऱ्यात मिळतोय दादाला मान. साऱ्यात मिळतोय दादाला मान. म्हणून आज वसंत दादाला को दिलो की बनला. नक्कीच नक्कीच वसंत दादा लोणे. आणि इथे गोलंदाज आहे तो साहिल दिवाणे. पहिलं षटक हाताळलं शांतुनीने. शांतुनीचं पहिलं षटक समाप्त झालं. त्यानंतर पाहिलं की षटकारापाठोपाठ विकेटचं पतन झालं. साहिलने विकेट प्राप्त केली आणि शहापूर संघाला इथे धक्का लागलाय. धक्का क्रमांक 2. नवीन बॅट्समन येतोय मैदानामध्ये. धावसंख्या 21 असताना 39 एकूण धावा करायच्यात, म्हणजे अजून 18 धावांची नितांत गरज आहे टीम NP स्पोर्ट्स शहापूर संघाला. संघ काहीसा उशिरा आला, परंतु आपण सामना 5 षटकाचाच खेळ होतोय. पहिल्या इनिंग मध्ये बघितलं जेव्हा वसंत सेठ लोणे साहेब आले तेव्हा 38 धावा उभ्या केल्या शिवन स्पोर्ट्स घेसे ब संघाने आणि त्या धावांचा इथे पाठलाग सुरू आहे. सर्व चारही बाजूला पाहतो की प्रेक्षकांची गर्दी वाढत आहे, कारण शेवटची रजनी असले की तुडुंब गर्दी होत असते. लाडक्या मायबाप दर्दी प्रेक्षकांची आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आम्ही कोसले ग्रामस्थांच्या वतीने, सरपंच साहेबांच्या वतीने. इथे झेलचं स्वागत होईल काय? झेलचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुल टेकन. फलंदाज बाद होते झेलच्या रूपामध्ये. धक्का क्रमांक इथे लागतोय 3 शहापूर संघाला. लोणे नाडगाववाला. आईला हिम्मत वाला आमचा वसंत लोणे नाडगाववाला. आईला हिम्मत वाला. धन्यवाद धन्यवाद. गोलंदाज ऋतिक इथे कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतोय. धक्का क्रमांक 4 लागलाय आणि आपल्यामध्ये आगमन होत आहे अगदी जबरदस्त छोट्या वयामध्ये ज्याने चांगली भरारी घेतली क्रिकेटच्या विश्वामध्ये. मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित MCA समर कॅम्प 2025 साठी 14 वर्षाखालील वयोगटात ज्या मुलाचं अगदी वर्णी लागले तो कुमार जय विजय विषय याची निवड झाली. त्याचं स्वागत करूया. तो आला आपल्या व्यासपीठावरती. जय विषय, क्या बात आहे. जबरदस्त तुम्ही इथे क्रिकेटला पुढे नेलंय आणि तुझ्या कार्यासाठी तुला शुभेच्छा आमच्या पूर्णपणे क्रिकेट रसिकांच्या वतीने, कोसले सरपंचाच्या वतीने. जय विजय विषय आपल्यामध्ये आलाय जो MCA म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 14 वर्षाखालील सामन्यांमध्ये गटामध्ये ज्याची वर्णी लागली निवड झाली तो आपल्यामध्ये आलाय कुमार जय विजय विषय. आपलं हार्दिक स्वागत. हो या बेला बॅट आणि पॅडच्या मधून भन्नाट वेग, तीक्ष्ण मारा करतोय गोलंदाज. फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग. काय वातावरण निर्माण झाले. काहीसा खेळ मध्ये थांबला होता, परंतु या स्पर्धेने पुन्हा एकदा उभारी घेतली बरं का. लेट परंतु ग्रेट. कारण आपली प्रथाच आहे कल्याण तालुक्याची, आपण कुठली पण गोष्ट रिकव्हर करायला वेळ लावत नाहीये. 3 चेंडू पडले तिथे, गोलंदाज सुद्धा रिकव्हरी करतोय असं वाटतंय. फुलरलेन चेंडू वापरला, पंच आमच्याकडे वळून सांगतायत विष्णू सर. इट्स अ वाईड डिलिव्हरी. एक्स्ट्रा धाव मिळते, धावसंख्या फुलते.
टीम शहापूर संघाची, ज्यांच्यासमोर 39 लक्ष आता धावा झाल्यात त्या 22 आणि स्वेलिंग पंचाने तिथे रिफर मागितलाय. म्हणजे ऍक्च्युली तो रिफर बॉलरचा असेल कदाचित, बॅट्समननी मागितलाय. ओके, त्यांना बीमार हवाय, बीमार हवाय म्हणजे त्यांना फ्री हिट मिळू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आक्षेप घेतलाय. चला आपण त्या शंकेचं निरसन करूया. चेंडू डीप होतोय सर, इट्स अ फेअर डिलिव्हरी. शून्य नजरेतच आम्ही सांगितलं, आम्ही म्हणजे आमच्या पाठीमागचे कोणतरी अगदी तीक्ष्ण नजरवाले आहेत, ते म्हणाले की सर फेअर डिलिव्हरी. सन्माननीय कोसलेगावचे जावई दिलीपजी चव्हाण साहेब जे आलेले आहेत आपल्यामध्ये, आपलं हार्दिक स्वागत. दिलीपजी चव्हाण साहेब. सरपंच साहेबांच्या सिस्टरचे हजबंड आहेत ते, आपलं हार्दिक स्वागत. नक्कीच लाडके जावाई आणि त्यांचं आपण लाड प्यारमध्ये प्रेमाने स्वागत करूया आणि पाहिजेच त्यांचं स्वागत करूया. चव्हाण साहेब आपलं हार्दिक स्वागत. आपण हे शेवटच्या रजनीमध्ये आलात. अनेक मान्यवरांची मांदियाळी सुरू आहे. 22 इथे या सुरू असलेल्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग सुरू आहे. आपण पाहता दिलीपजी पाळवी सरपंच साहेबांची स्पर्धा, त्यांच्या नावाला इथे उजाळा देणारी स्पर्धा, त्यांच्या कार्याला उजाळा देणारी स्पर्धा आणि पाहता पाहता या स्पर्धेचा शेवटचा दिवस, शेवटची रात्र, शेवटची रजनी आपल्या भेटीस आली आहे. धावसंख्या 22 बेटा, मी मराठीतच म्हणतो कधीपासून, इंग्लिशमध्ये 22, हिंदीमध्ये 22, चौथी भाषा मला येत नाही, सॉरी हा. कधी कधी खेळाडूंना काय असतं माहिती का, भान नसतं, त्यांची काय चुकी नसते ॲक्च्युली, कारण त्याचं लक्ष अगदी मैदानामध्ये असतं. आपण किती पण वेळा बोललं तरी सुद्धा त्यांचे कान इकडे कधी कधी नसतात आणि ते आपल्याला वातवारे करतात, त्यांची काय चुकी नसते. अशा वेळेला आपल्याला एक जोक करायला चान्स मिळते. 22 धावा हो, यावेळेला अगदी पायाचं अंतर वाढून तिथे स्मॅचचा प्रयत्न होता. दोन्ही अंतर बघा, पायाचं वाढवलं, बॉडी बॅलन्सचा प्रयत्न केला होता, पण तो अशा वेळेला तुमचं शफलिंग सुद्धा तितकं महत्त्वाचं असतं. नुसतं पायांचं अंतर वाढून आपण फटके मारू शकत नाहीत, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कधी ती पाय जोडून सुद्धा, पाय जवळ आणून सुद्धा आपण चांगले फटके मारू शकतो. जसं जय आपला विजय विषय सुद्धा फटके मारतोय आणि त्याची निवड झाली, कारण त्याचं सुद्धा फूट वर्किंग छान आहे म्हणून तर त्याची निवड झाली MCA मध्ये, मुंबई क्रिकेट असोसिएशन. चांगली निवड झाली आणि चांगला तो पुढे उभारी घेणार यामध्ये शंका नाही. इथे चेंडू वेगाने गेलाय आणि तिथे लॉंग ऑनला बेट करून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. लकी 4 रन, नशिबाचा चौकार. नाडगाववाला आईला हिम्मतवाला, आमचा वसंत लोणे नाडगाववाला आईला हिम्मतवाला. माणुसकी त्याची आई मान, साऱ्यात मिळतोय दादाला मान, साऱ्यात मिळतोय दादाला मान. नक्कीच साऱ्यात दादाला मान मिळणारच आहे आणि आपण सरपंच साहेबांना सुद्धा मान सन्मान देतोय. त्यासाठी आपण इथे येत आहेत त्यांच्या स्पर्धेला शतगुणित करण्यासाठी, शोभा वाढवण्यासाठी. सर्व मान्यवरांचं, मायबा प्रेक्षकाचं पुनश्च स्वागत. धावसंख्या बघा 26 वर 3 षटकं समाप्त झाली. आता येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 12-13 समीकरण आलंय शहापूर संघासाठी. पहिली बॅटिंग केली ती शिवन स्पोर्ट्स गेरसे ब संघाने. 38 धावा उभ्या केल्यानंतर 39 धावांचा पाठलाग किती होईल की काय, हा प्रश्न प्रेक्षकांमध्ये उपस्थित झाला असेल. चर्चेला उदाहरण सुद्धा येतील की कारण कालच्यासारखा चमत्कार होईल काय गोलंदाजाकडून, जसं पियुष पाटीलने षटक हाताळलं होतं आणि अक्षरशः गोटेगर संघाला तिथे आसमान दाखवलं, धूळ चारली, पाणी पाजलं पीपीने. काय तो सामना फिरला होता. इथे तशी बॉलिंग होणं अपेक्षित आहे, परंतु पहिला चेंडू आपण पूल केला, तिथे मिड विकेट फॉरवर्ड झोनकडून वेगाने येतोय, फेकी झाली आणि रिटर्न जावं लागलं बॅट्समनला. ज्याची इच्छाशक्ती होती की आपण 2 धावा पूर्ण कराव्या, परंतु नाही, त्याला परत जाणं भाग पाडलं. याला म्हणतात प्रसंगावधान राखणं, प्रेझेन्स ऑफ माइंड. स्वतःला सावरणं आवरणं फार महत्वाचं असतं. म्हणतात ना की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, इलाजापेक्षा काळजी बरी. कुठला धोका जर संपत असेल तर पुढे न जाण्यापेक्षा परत आलेलं बरं. तसं त्याने परत आपली क्रीज गाठली. धावसंख्या 27 वर, 27 ऑन द बोर्ड. षटक हाताळते गोलंदाज संकेत आहे, जो काल सुद्धा खेळला आणि आज सुद्धा खेळतोय. आज ओपन गटातून खेळतोय संकेत. पुढचा चेंडू घेऊन ओर द विकेट.
हो, यावेळेला गोपनी सारखी बॅट फिरवली, मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, तिथे लॉंग ऑफला थोडंसं फंबिंग झालं होतं, पण तो नुकसान नाही. एक धाव कंप्लीट झाली शहापूर संघासाठी. धावसंख्या एकनी पुढे फुलत असताना 28 वरती जाऊन ठेपली आहे. अजून 11 धावांची नितांत गरज 10 चेंडूंमध्ये टीम शहापूर संघाला. NT स्पोर्ट शहापूर संघाने उशिरा का होईना आले फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि आता तो संघ धावांचा पाठलाग करतोय. 39 पुण्याच्या बॅटच्या मधून वा ब्लॉक केले बॅट्समनला. अगदी हात खोलू देत नाही, जागा देत नाही, रूम देत नाहीये, जकडून ठेवायचा प्रयत्न. भन्नाट वेग आहे. काही यॉर्कर हाताला गोलंदाज संकेतने चांगला बॉलिंगचा संकेत म्हणू शकतो आपण. ज्याच्याकडे ब्रह्मास्त्र नाहीये, जो गोलंदाज ब्रह्मास्त्र छान पद्धतीने वापरू शकतो, त्या गोलंदाजाला नक्कीच मोठं यश प्राप्त होऊ शकतं. तो गोलंदाज चांगला बॅटरला थांबवू शकतो. सर्वात घातक चेंडू आहे तो ब्रह्मास्त्र. लाऊड अपील तर केली आहे, पंचाने हाईट फॅक्टर सांगितलं की जास्त आहे तिथे. टप्पा पडला, चेंडू उचली घेत असताना लॉबचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु इथे लागोपाठचे 2 डॉट काढले, 2 सिंगल दिले आणि पियुष पाटीलची आठवण झाली आता आपल्याला. त्याने मिडन ओव्हर हाताळून 3 गडी बाद केले, तर इथे मात्र गोलंदाज सामन्याला कलाटी देतो की काय. धावा झाल्या तिथे 28. अजून 11 धावांची गरज आहे 8 चेंडूंमध्ये. 8-11 समीकरण. काल होतं ते 8-16, माफ करा 6-16 नाही, 2 षटकात 16 पाहिजे तर त्यानंतर पुन्हा एकदा 12-16 आणि नंतर 6-16 झालं होतं. कारण ती मिडल ओव्हर होती, इथे मिडल नाहीये, तर चेंडू बॅटच्या मिडलला लागतोय. या बॅट मधून आले करवत आणि चेंडू गाठतोय माऊली पर्वत. षटकार आहे उसका नाम, मार्केट सारा केलाय जाम. वन साइड आहे उसका नाम, मार्केट सारा केलाय जाम. नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्याचा. सारा इलाका गाजवायला नाव कापी आहे दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी आहे दिलीप पालवी. सारा इलाका गाजवतात आमचे सन्मान्य दिलीपजी पाळवी सरपंच चषक. परंतु इथे या सामन्याला आता गाजवते फलंदाज. षटकार ठोकला, एक खराब चेंडूचा समाचार घेतला आणि पुन्हा एकदा या सामन्याचे चित्र बदललं. 34 धावा झाल्या, 5ची गरज आहे. सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ हिट आणि व्हॉट अ कॅच. वा, इट्स अ टेकन विकेट डाऊन देअर ॲट द लॉंग ऑफ. फलंदाज बाद. पलवीची झलक भारी करणार नाही कुणी. लावून घ्या तर षटक क्रमांक 14 समाप्त झाले. प्रेक्षक विकेटचं पतन झालं. 6 गडी बाद, धावसंख्या 34. आता 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. जर तो षटकार आला नसता तर बघा, आता जर तरला इथे उधाण आलंय, बोलावंसं वाटतं. जर तो षटकार नसता तर हा सामना वेगळा झाला असता. परंतु इथे थोडासा सोपा झालाय शहापूर संघासाठी. तरी सुद्धा जर चांगली गोलंदाजी झाली, चांगली अचूक टप्पा आणि अचूक नियंत्रणाची बॉलिंग झाली तर अजून सुद्धा इथे शिवस्फोट गिरसे बस संघ या सामन्यामध्ये बाजी मारू शकतो. परंतु अन्यथा इथे पारडं जड झाले ते NT स्पोर्ट शहापूर संघाचं. कारण त्या षटकारानेच या सामन्याला टर्न केलंय, अगदी कलाटणी दिली आहे. 34 धावसंख्या, 39चं टार्गेट. पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहा. टॉस तर झालाय. इगतपुरी विरुद्ध डोलखाम असा पुढचा सामना असेल. इगतपुरी टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. आपण तयार राहायचे. अगदी सामना संपला की लगेच आपण मैदानामध्ये प्रवेश करा. सावकार स्पोर्ट्स इगतपुरी विरुद्ध भूमी 11 डोलखाम पुढचा सामना तो असेल. निमित्त आहे दिलीपजी पाळवी सरपंच चषक कोसले 20-25 आणि शेवटची रजनी, अंतिम रात्र. 4 रात्रीय क्रिकेट संप्रदाय 16 इथे पार पडत असताना गोलंदाजी मार्कवरती इथे ऋतिक दिवाने सज्ज झालाय. ओव्हर द विकेट जातोय. 5 धावा डिफेंड करायच्या आहेत. हलक्याने फक्त पुश केलं होतं. पुश करो, खुश राहो. फ्रंट फुटला आला आणि ड्राईव्ह केलं होतं तिथे. शॉर्ट मिड विकेट नाही, डीप मध्ये फिल्डर येईपर्यंत अगदी मथुरच्या वेगाने आणि आपल्या महिबाच्या तेजाने या 2 धावा पूर्ण केल्या बॅट्समनने. धावसंख्या पाहता पाहता 36 वरती जाऊन ठेपलेली आहे. 36 ऑन द बोर्ड. कालच्या दिवसामध्ये महिबा 11 गावदेवी पिसे संघाने सुद्धा सेमी फायनल मध्ये धडक दिली आहे. आणि आजच्या दिवसामध्ये बघितलं आपण की ढोले संघ फायनल मध्ये पोहोचलाय. त्या संघाला अगदी पुढे पाठवलंय. त्याचं कारण की कोंडेरे संघ इथे अनुपस्थित होता. वेळेवरती न आल्या कारणाने आयोजकांनी ती मॅच दिली, सुपूर्द केली ढोले संघाला. इथे हा सामना कोणाला मिळेल. हो, काय स्टायलिश क्लासिकल
स्ट्रोक मारलाय, पुस्तकी फटका बॅकफुटला गेला होता आणि तिथे स्क्वेअर डावचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा त्याच जोमाने त्याच वेगाने चित्याच्या चपळाने 2 धावा पूर्ण केल्या वारंवार. काय रनिंग पाहायला मिळते आपल्याला, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. लागोपाठच्या 2 चेंडूमध्ये इथे 4 धावा वसूल करून मॅच टाय केली आहे. स्कोर इज अ लेवल. स्कोर इज अ लेवल. इथे शहापूर संघ आता विजयाकडे वाटचाल करतोय. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 मध्ये पाहिजे 1 धाव. हो, यावेळेला फक्त फ्लिकचा प्रयत्न होता, चेंडू उचली घेतोय आणि स्टंपच्या वरून जातोय असे विष्णू सर म्हणतात. फलंदाजाला अपेक्षा होती फलंदाजी की वाईट मिळावं, गोलंदाज सुद्धा सरप्राईज झाला. चांगला चेंडू हाताला डॉट काढावे लागतील पुढचे पण तिन्ही, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. चेसिंग इज द कंपल्सरी एनी हाऊ. 3 चेंडू मध्ये एका धावेची गरज शेजारी वाढवावी लागतील. आता आधीच हे करायचं होतं, अटॅकिंग फिल्डिंग आधीच करायची होती, परंतु अगदी तुम्ही हात खोलू देण्याची संधी दिली आणि लागोपाठचे 2 धावा काढून त्या संधीचं सोनं केलं बॅट्समनने. बॅटची कडा आणि तिथे बॅट्समन कडेने जाणार आणि सामन्यामध्ये रोमांचकता निर्माण झाले. प्रेक्षक हो, मॅच ऑन झालीये. मॅच में ट्विस्ट आ गया वापस. फलंदाज बाद. सारईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. चला फिल्डिंग लावून घ्या. ऋतिकजी दिवाणी ते कमाल केली आहे, कमाल दे धमाल आणि कार्बन कमाल झेल टिपला विकेट किपरने आणि सामन्यामध्ये सुद्धा आता इथे थरारकता निर्माण झाली आहे. 2 चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे टीम शहापूर संघाला. होत्याचं नव्हतं करण्याची जिद्द पाहिजे, हिम्मत पाहिजे आणि ती आता हिम्मत तुम्हाला दाखवावी लागेल. आता मध्ये तुम्ही चांगला इथे प्रवास केलाय. लागोपाठच्या 2 चेंडू मध्ये 4 धावा खर्च करून सुद्धा चांगलं कमबॅक करण्याची इथे हिम्मत दाखवली गोलंदाज ऋतिक दिवाणेने आणि नक्कीच त्यांनी जर मॅच जिंकून दिली तर त्याचे अनेक प्रेक्षक दिवाणे बनतील, हे सुद्धा मला वेगळं सांगायची गरज नाहीये. आणि आता हीच वेळ आहे ऋतिकला हिरो बनण्याची, ऋतिकला रोशन बनण्याची. ऋतिक रोशन सुद्धा हिट झाला होता कहो ना प्यार है, तसं ऋतिकला सुद्धा अनेक जण म्हणतील की ए ऋतिक कहो ना प्यार है, परंतु तुम्ही आता सामना जिंकून दिला पाहिजे. 2 चेंडू मध्ये एका धावेची गरज. ओहो माय गॉड, बनली मॅच. लेग बिकर विकेट डाऊन. 5व्या चेंडू मध्ये फलंदाज इथे बाद होतोय. ऋतिक दिवानेचे झाले प्रेक्षक दिवाने. बजाव तालिया, बजाव डीजे. ग्रामस्थ मंडल कोसले आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला. वेलकम रुपेजी बासरे अँड मुकेशजी गायकर एवन जोडी. वा वा, या आपलं हार्दिक स्वागत. मला वाटतं आलेत मुरबाड विकास आघाडीचे हे 2 जबरदस्त खेळाडू. आपलं हार्दिक स्वागत. आपण अगदी चांगल्या वेळेमध्ये आलात. सामना अगदी बनलाय आणि परफेक्ट प्लम डिलिव्हरी होती. विष्णू केने सर, तुमचा अगदी निर्णय अचूक आहे, नो डाऊट. आम्ही बघितलं स्क्रीनवरती, अचूक तिथे भेदक मारा होता आणि प्लम डिलिव्हरी. प्लम LBW मिडलला पकडलाय. वा, अगदी फुलर लेनचा तो स्लोअर यॉर्कर होता आणि त्या यॉर्कर मध्ये पूर्णपणे कात्रीत खिंडीत पकडलं आणि सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे टीम शिवन स्पोर्ट गोलसे बस संघाने. यालाच म्हणतात हार के बाद जीतने वालों को बाजीगर कहते हैं. आता वेळ दौडू देऊ नका. जीतेंगे हम खुद से वादा करो, जितना हो सके कोशिश उससे ज्यादा करो, हिम्मत ना टूटे तकदीर भी ना रूठे, बस मजबूत इतना अपना इरादा करो. इरादा मजबूत केला इथे ऋतिक दिवाणेने. त्यांनी सुद्धा इथे दाखवून दिलं की मी सुद्धा कालच्या सारखी इथे चमत्कारिक बॉलिंग करेन. जसं पियुष पाटीलने केली तशीच बॉलिंग इथे हातात असताना आता सामन्यामध्ये जान टाकले, जिवंत केले सामन्याला. 1 चेंडू एका धावेची गरज. समोर बॅट्समन आला लेफ्ट हँडर. काय असेल प्रेक्षकांना सुद्धा आता इथे रोमांचकता वाटू लागले. ज्याला अगदी हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांनी डोळे बंद करायचे, हृदयाचा विकार असेल त्यांनी डोळे बंद करायचे, कारण काही होऊ शकतं, कारण ते चाहते असतात आणि अशा वेळेला अशा घटना घडतात. हा लास्ट चेंडू आहे, एका धावेची गरज
आणि इथे इनसाइड आउट खेळलाय, फिल्डिंगची जमावट केली परंतु त्याच्यावरून चेंडूला काढलं. चेंडू आधी हाफ व्हॉली दिला होता ज्युसी आणि त्याचा बरोबर फायदा उचलला, मिडल केलं आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकार वसूल केला. मॅच विनिंग स्ट्रोक लगावला शहापूरच्या बॅट्समनने. विजय संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक टीम गेरसेबी. क्रिकेट संघांना संधी देणारा, क्रिकेट संघांना संधी धन्यवाद, देणारा. तर सर्वांचे लाडके आपले कोसले गावचे जावई म्हणजे आपल्या सरपंच साहेबांचे भाऊजी, त्यांच्या सिस्टरचे मिस्टर सन्माननीय दिलीपजी विठ्ठल चव्हाण साहेब उद्योगपती पलसोळी, त्यांचा आपण सन्मान करूया आपल्या या व्यासपीठावर. पोलीस पाटलांना विनंती आपले लाडके विलाजी पंढरनाथ पाटील साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते आपले लाडके जावई ज्यांचा सन्मान करूया आपण. दिलीपजी विठ्ठल चव्हाण आणि सामनाचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर रोशन वेखंडे फ्रॉम बोरसेती. आणि इथे सन्मान करतोय आपण टाळ्यांचा गजर असते आपल्या लाडक्या जावयांसाठी. टाळा जर नाही वाजवला तर जावयाची जात कळेल आपल्याला. ही सुद्धा जुनी म्हण आहे. जावयांचा मान सन्मान केलाच पाहिजे, लाड प्यार केले पाहिजे. त्यातले आपले दिलीपजी चव्हाण पण चांगले शांत व्यक्तिमत्व आहेत. आमचे सरपंच साहेबांचे ते लाडके भाऊजी आहेत, म्हणजे आमचे सुद्धा भाऊजीत लागले. ते कीर्तनकार सुद्धा आहेत. क्या बात आहे. अगदी त्यांच्या सुमधुर वाणीने आपण अनेक तत्वज्ञान ऐकत असतो. कीर्तनकार आहेत. त्यानंतर आपल्यामध्ये काकडपाडा रेल्वे एम्प्लॉई सन्माननीय राहुलजी चौधरी साहेब आहेत, म्हणजे रेल्वेचे जावई. पोलीस पाटलांना पुन्हा एकदा विनंती आहे, विलासजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण